अमळनेर शहरात साचलेले कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीयुक्त वातावरण, डासांचे साम्राज्य आणि 20 दिवसांपासून गायब असणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ही सध्या अमळनेर शहराची खरी ओळख बनली आहे. पालिका हातात आल्यापासून सत्ताधाऱ्यांचा पायगुण असा काही फळला आहे की पाणी पुरवठा यंत्रणेचा पुरता बट्ट्याबोळ झालाय. पण या मूळ समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी डॉक्टर असणाऱ्या आपल्या नगराध्यक्षांना बहुधा इलेक्शन आणि इंजेक्शन यातला फरकच कळेनासा झालाय. सध्या पालिका प्रशासनाचा कारभार म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या असा सुरू आहे. शहरात नळाला पाणी कधी येणार याची शाश्वती नाही. पण नगराध्यक्ष महाशयांनी मात्र शहरात लाडकी बहीण हॉस्पिटल सुरू करण्याची घोषणा करून भलतीच स्टंटबाजी सुरू केली आहे. अहो डॉक्टर साहेब, आधी नळाला वेळेवर पाणी द्या, शहरात स्वच्छता ठेवा आणि आहे तो पालिकेचा दवाखाना व्यवस्थित चालवून दाखवा. आपल्याला नगराध्यक्षपदी विराजमान करून अमळनेरकरांची हौस तर अल्पावधीतच फिटली आहे अशी भावना शहरात वाढीस लागते आहे. ती दृढ होऊ देऊ नका. त्यामुळे घोषणांचे इंजेक्शन देण्यापेक्षा प्रत्यक्ष कामातून कर्तृत्व दाखवा अशी जोरदार मागणी नागरिक करू लागले आहेत. पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आधी मूलभूत सुविधा व स्वच्छता मोहीम राबवावी अशी रास्त मागणी आता अमळनेरकर नागरिक करीत आहेत. आम आदमी पक्षाचे अमळनेर तालुका अध्यक्ष महेंद्र नाना साळुंखे यांनी अमळनेर 7 न्यूजकडे शहरात ठिकठिकाणी असलेला कचरा आणि अस्वच्छतेचा कळस दाखवणारी फोटो पाठवले आहेत. ते पाहून शहरात सध्या काय सुरू आहे याची प्रचिती येते. साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी प्राचार्य डॉक्टर गो सराफ यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी रविवारी 23 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता बजरंग पॅलेस येथे आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉक्टर सराफ हे शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जीवनमूल्यांचा व योगदानाचा आढावा या सभेत घेतला जाणार आहे. या सभेचे आयोजन साने गुरुजी स्मारक प्रतिष्ठान, गुजराती वैष्णव समाज, सिनियर सिटीझन क्लब, सोनार व सराफ असोसिएशन, राष्ट्र सेवा दल, अमळनेर शहर पत्रकार संघ यांसह अमळनेर परिसरातील विविध संस्था आणि हितचिंतकांनी केले आहे. सर्व स्नेहांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. अमळनेर तालुक्यातील लडगाव येथील एका तरुणावर अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी पोलिसात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार धनूर कापडणे येथील 15 वर्षे 6 महिने वय असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा लडगाव येथील अजय कैलास अहिरे याच्याशी वर्षापूर्वी रीतिरिवाजानुसार प्रेमविवाह झाला होता. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ती तिच्या आई वडिलांकडे गेली होती. 9 ऑगस्ट रोजी पोटात त्रास होऊ लागल्याने तिला धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, जिथे तिने एका मुलीला जन्म दिला. तपासणी दरम्यान तिच्या अधिकृत ओळखीच्या पुराव्यावरून ती अल्पवयीन असल्याचे समोर आले. यानंतर रुग्णालय प्रशासनाने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. मुलीच्या जबाबावरून पती अजय अहिरे याच्या विरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत. रोटरी क्लब ऑफ अमळनेरचा पदग्रहण समारंभ नर्मदा रिसॉर्ट येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम उपस्थित होते. या सोहळ्यात नूतन अध्यक्ष म्हणून महेश पाटील व सचिव म्हणून प्रशांत निकम यांनी पदभार स्वीकारला. तसेच सेवाचक्र या बुलेटिनचे विमोचन यावेळी करण्यात आले. आजचा भरकटलेला युवा वर्ग योग्य मार्गावर आणण्यासाठी रोटरीने मार्गदर्शन व समुपदेशनाचे काम हाती घ्यावे असे खासदार निकम यावेळी म्हणाले. तर गनी मेमम यांनी वृद्धाश्रमांची वाढती संख्या आणि वाढती प्रतीक्षा यादी यावर चिंता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय रोडगे, प्रतीक जैन व आरती रेजा यांनी केले, तर आभार प्रशांत निकम यांनी मानले. अमळनेर तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील 35,335 लाभार्थ्यांचे ई-KYC अद्याप बाकी आहे. 31 ऑगस्ट पर्यंत ही प्रक्रिया न पूर्ण झाल्यास नागरिकांचा धान्य लाभ बंद होण्याची शक्यता पुरवठा विभागाने वर्तवली आहे.
शासनाकडून अंत्योदय योजनेत आणि प्राधान्य कुटुंब योजनेत धान्य दिले जाते, मात्र अनेक ठिकाणी अपात्र व्यक्ती, नोकरदार, आयकर भरणारे, मयत तसेच स्थलांतरित व्यक्तींच्या नावे धान्याची उचल होत असल्याचे उघडकीस आले आहे। या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी शासनाने मिशन सुधार मोहीम हाती घेतली आहे। तालुक्यात एकूण 53,466 रेशन कार्ड धारक असून 2,16,429 नागरिक याचा लाभ घेतात। त्यापैकी गैरहजर व मयत अशा 916 नागरिकांची नावे आतापर्यंत रद्द करण्यात आली आहेत। जास्त उत्पन्न किंवा शासकीय नोकरी असणाऱ्या अपात्र नागरिकांनी सोमवारी 24 ऑगस्ट पर्यंत स्वतःहून आपली कार्ड जमा करावीत, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे। दरम्यान नागरिकांनी वेळेत ई-KYC पूर्ण करावे किंवा मेरा रेशन ॲपद्वारे घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन पुरवठा निरीक्षण अधिकारी रुखसाना शेख यांनी केले आहे। अमळनेर शहरातील शाह आलमनगरमधील 27 वर्षीय इम्रान शेख सलीम याला उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांच्या आदेशाने 6 महिन्यांकरिता जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे। अमळनेर तालुक्यातील गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर असून सणासुदीला कारवाई झाल्यामुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ माजली आहे। DYSP विनायक कोते यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्फत गुन्हेगारांचा आढावा घेतला आहे। आगामी ईद, रक्षाबंधन, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर समाजातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारे, दादागिरी, गुंडगिरी करणारे तसेच ज्यांच्यापासून दहशत भीती आहे अशा गुन्हेगारांचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत। शाह आलमनगरमधील इम्रान शेख सलीम याच्यावर 3 गुन्हे दाखल आहेत। इम्रान याने ईद मिरवणुकीत दगडफेक केली होती, तसेच त्याच्यापासून सामाजिक शांततेचा भंग होत होता। पोलिसांनी उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांच्याकडे इम्रान शेख सलीम याला जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून 2 वर्षांकरिता हद्दपार करण्याचा प्रस्ताव पाठवला होता। त्यावर सुनावणी होऊन दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून गोपनीय साक्षीदार तपासल्यावर प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाप्रमाणे इम्रान याला जळगाव जिल्ह्यातून 6 महिन्यांकरिता हद्दपार करण्याचे आदेश 21 रोजी केले आहेत। दरम्यान वारंवार गुन्हेगारी कृत्य करणे तसेच अशांतता निर्माण करून कायदा व सुव्यवस्था भंग करून सामान्य जनतेस वेठीस धरणे असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा DYSP विनायक कोते यांनी दिला आहे। अमळनेर नगर परिषदेत 21 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली। या बैठकीत अपघातग्रस्त, मृत व अपंग सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याबाबत चर्चा झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना, लाडपागे वारसा हक्क आणि सुरक्षा साहित्याचा आढावा घेण्यात आला। उपाध्यक्ष सारवान यांनी पात्र कर्मचाऱ्यांना योजनांचा लाभ तात्काळ देण्याचे निर्देश मुख्याधिकाऱ्यांना दिले। यावेळी मुख्याधिकारी गणेश शिंदे, राजेश सोनवणे, विविध संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते।